काय राव तुम्ही जेवायला बोलवलं नाही असं म्हणत आपण अनेकदा कोणाला तरी किंवा पार्टी दे, जेवायला दे, जिंकून आलायस असं म्हणत थट्टा करत असतो. पण सध्या सांगलीच्या राजकारणातही याच जेवणाच्या आमंत्रणावरून चांगलाच कलगीतुरा रंगलाय, अर्थात कॉमेडी वे मध्ये. आणि यावेळी असं जाणवतंय की येणाऱ्या 2029च्या निवडणुकीवेळी विरोधक मानले जाणारे खासदार विशाल पाटील आणि आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील, जे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले होते, ते आता पुन्हा एकत्र येऊ शकतात. नाही, ते आता एकत्र आलेत आणि एकत्र राहू शकतात. सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा वैभव प्राप्त होऊ शकतं. म्हणजे ज्या सांगली जिल्ह्यात एकेकाळी 5-5 मंत्री होते, तिथं आज एकही मंत्री नाहीये. आणि हे चित्र पुन्हा बदलू शकतं, कारण पाटील एकत्र आल्याची चिन्ह दिसतात. मग नेमकं काय झालंय, हे खरं आहे का? आणि विश्वजित कदम यांचीही साथ मिळणार का? आणि जर असं झालं तर चंद्रकांत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरणार का? चला, यावरच सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्हा परिषदेत काय झालंय सगळ्यांनीच पाहिलं. म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधकांना एकत्र करत जयंत पाटलांनी डाव खेळला आणि सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा उमेदवार बसला. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विशाल पाटील, विश्वजित कदम आणि जयंत पाटील एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या यशानंतर नुकताच सांगली जिल्हा परिषदेचे कासेगाव येथे नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्या सन्मानार्थ आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. आणि हा सोहळा कुठे पार पडला तर कासेगावमध्ये, अर्थात जयंत पाटील यांच्या गावी. या ठिकाणी स्नेहभोजनही आयोजित करण्यात आलं होतं. याच वेळी जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी एकमेकांना कोपरखळी मारल्याचं पाहायला मिळालं. बोलताना विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी कासेगावला येण्याची ही कदाचित त्यांची पहिलीच वेळ असावी असं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. नेमके काय म्हणाले, काय संवाद झाला, चला जाणून घेऊयात. यावेळी विशाल पाटील बोलताना म्हणाले, या चौकात आमची अनेक भाषणं झालीत, पण एवढी मोठी गर्दी पाहण्याची सवय नाही. त्यामुळे थोडं भावनेच्या भरात स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर चुकून जुनी भाषणं बाहेर पडायला नकोत. म्हणजेच काय तर जी जुनी भाषणं ज्यात विशाल पाटलांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे, ती भाषणं बाहेर पडायला नकोत असं त्यांना म्हणायचं होतं. आमचं थोडं चाललं होतं, कासेगावला जायचं की नाही जायचं यावर विचार सुरू होता. आम्ही प्रयत्नही केला, पण तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं. तुम्ही आम्हाला जेवायला कधीही बोलवलं नव्हतं, पण यावेळी तुम्ही स्वतःहून बोलवलं. मग तुमचं जेवण कसं असतं हे बघण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि या जेवणाच्या निमित्ताने आज आम्हाला भाषण करण्याची वेळ आली आहे असं खासदार विशाल पाटील म्हणाले. यावरच बोलताना आमदार विश्वजित कदम म्हणाले, अर्थात ज्यांचे पुतणे नुकताच सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे, ते म्हणाले, विशाल पाटील म्हणाले ते खरंय, हा सोहळा आयोजित करण्यात आला. मी दादांना पहिल्यापासून सांगत होतो, दादा निवडणुका झाल्या, आता जेवण कधी देणार? आणि दादांनी आज आपला शब्द पाळलाय. आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची. आमचा पाहुणचारी तितकाच जोरात असतो. आमच्याकडेही असा एक सत्काराचा सोहळा आम्हाला आयोजित करायचा आहे. फक्त स्टेजवर बसलेल्यांनाच नाही, तर कासेगावच्या सर्व नागरिकांनाही आम्ही आमंत्रण देतो असं विश्वजित कदम म्हणाले. आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील बोलल्यानंतर जयंत पाटील तरी कसे गप्प बसतील? तेही लगेच म्हणाले, हे जेवण माझं नाही, त्यांच्या अर्थात देवराजांचं आहे. माझं जेवण मी नक्कीच देईन. आता माझं जेवण मी कशासाठी देऊ? पण स्वर्गीय वसंतदादांचा नातू आज आमच्या गावात येतोय, त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो असं म्हणाले. यावेळी जयंत पाटलांनी बोललेलं एक वाक्य विशेष अधोरेखित करायला हवं. ते म्हणजे, पतंगराव मला नेहमी म्हणत होते की जत तालुक्याकडे लक्ष कमी होऊ देऊ नको. आता बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जत तालुक्याचे आमदार कोण आहेत, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अर्थात गोपीचंद पडळकर यांना खुणवण्यासाठी जयंत पाटील असं म्हणाले. आता थेट मुद्द्यावर येते, हे सगळे एकत्र आल्यानंतर नेमकं घडलंय तरी काय? आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील हे एकत्र आल्यानंतर एक चर्चा सुरू झाली आहे की पाटलांमधील वैर संपलं का? तर बघा, लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवल्या, पण त्याआधी विशाल पाटील यांना खासदारची म्हणजे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, ती खासदारकीची उमेदवारी मिळू नये यासाठी जयंत पाटील प्रयत्न करत होते अशी चर्चा सुरू होती. आता जयंत पाटील असं सांगत असले की कधीच पाटील राहणार किंवा जयंत पाटील, राजाराम पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्यात वाद नव्हते, तरीही पाटील घराणं विरुद्ध वसंतदादा पाटील हा वाद सर्वश्रुत आहे. मात्र लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकानंतर चित्र बदलताना दिसलं. लाखोंच्या, हजारोंच्या मताधिक्यानं निवडून येणारे जयंत पाटील यंदाच्या विधानसभेत अवघ्या कमी मताधिक्यानं निवडून आले.
विश्वजित कदम यांच्या मतदारसंघात भाजपने हळूहळू प्रवेश करायला सुरुवात केली आणि हळूहळू भाजप आपली ताकद वाढवताना दिसते. एकेकाळी सांगली जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे 4-4 मंत्री असायचे. आता मात्र एकही मंत्री नाहीये. उलट महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधकांच्या मतदारसंघात भाजपचे पक्षप्रवेश वाढताना दिसू लागलेत. हाच धोका ओळखून जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जयंत पाटील एकत्र आले. याचा परिणाम असा झाला की जिल्हा परिषदेत यश मिळालं. पण दुसऱ्या बाजूला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन नुकताच झालं. कवठे महाकाळ आणि जत अशा 2 स्वतंत्र बाजार समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत आणि सांगली बाजार समितीत प्रशासक नेमण्यात आलाय. त्यामुळे कुठेतरी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनाही धक्का बसलाय आणि पुढे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत असाच संघर्ष आघाडीला किंवा खास करून जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना करावा लागू शकतो असं पाहायला मिळतंय. भाजप हळूहळू सांगली जिल्ह्यात पाय रोवतोय. सहकार्याच्या राजकारणात मजबूत असलेले पाटील कदम गटाला याचा एकत्र फटका बसताना दिसतोय आणि म्हणूनच एकत्र येण्याशिवाय पर्यायाने या भूमिकेतूनच हे तिघं एकत्र आल्याचं दिसतंय. आपल्या ताब्यातील सहकारी संस्था हातातून जाऊ नयेत यासाठी ही एकजूट करण्यात आल्याचं बोललं जातंय. आता प्रश्न असा आहे की ही एकजूट 2029च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का? कारण जसं जिल्हा परिषदेत पडळकरांच्या विरोधकांना एकत्र करून पाटलांनी सत्ता मिळवली, विश्वजित कदम, विशाल पाटील, जयंत पाटील हे एकत्र आले, तसेच एकत्र येऊन पुन्हा मोठं राजकीय समीकरण उभं करणार का? असं झालं तर सांगली मिळवण्याच्या किंवा सांगलीच्या सहकाराच्या ठिकाणी पाय रोवण्याचा प्रयत्न करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सगळ्याच नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे गोपीचंद पडळकर, त्यांना साथ देणारे सदाभाऊ खोत यांच्यासाठी मग ही सांगलीची लढत कठीण होऊ शकते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.